तीन मुली कधी तुम्हाला मुलाची कमी भासली काय? कधी कधी लोक टीका पण करत आमचं म्हणजे बरोबर. तुमचा घराणं कसं चालायचा, तुमचा वारस कसा चालायचा. ढवला शिकवता होता ना? नवीन बरोबर बरोबर. हेलो मालिक, एक गलती हो गई. क्या हुआ? इसकी शादी हो गई. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज आहे उरण JNPT मध्ये, JNPA मध्ये, आणि आज तुम्ही पाहणार आपल्या ब्लॉगमध्ये भाविका ताईची हालत आणि कडू परिवारामधले जो आनंदाचा सोला आहे आणि 3 मुली आहेत त्यांना, तर तो सर्व काही सोला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कसा आनंदाचा क्षण, कसे म्हणजे थोडेफार हे बघा, मुलीचं लग्न असल्यावर आनंद पण तेवढाच असतो, पण त्याच्या 4 पटीने दुःखसुद्धा असतो. कारण का एवढे वर्ष जिला आपण आपल्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक वेळी हाक मारत असतो मुलींना आपण, आणि ती अचानक आपल्या घरातून जाणार असते, तर तो क्षण म्हणजे कधी न विसरणारा आणि दुःखाचाच असू शकते, पण खुशी पण तेवढीच असते. तो सर्व का सोला मोठी आहे ना धरती ताईचा, तिचा 4-5 दिवसापूर्वीच लग्न झाला आणि आता दुसरीचा भाविका ताईचा. तर 3 मुली आहेत परिवारामध्ये, तर ते सर्व सोला मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर टाइमपास न करता हा भाविका ताईच्या हल्दीचा ब्लॉग सुरू करूया आणि लग्नाचा पण ब्लॉग दाखवणार आहे. JNPTमध्ये आपला पहिला शूट असणार आहे. यामध्ये मला वाटतं फॅमिली आहे ना, ती कडू फॅमिली, ती सोनारीची आहे. सो आपण सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि बघा, आपल्या कार्याला सुरू झाले भाविका ताईच्या चुड्या भरण्याचा कार्य सुरू आहे इकडं, आणि सर्व परिवार इकडं जमलेला आहे तिच्या कार्यासाठी. हे बघा, सर्वजण आहेत. इथून सुरुवात करूया भाविका ताईची. ओके, धावला कडक झाला पाहिजे, आखे बिल्डिंग मध्ये आवाज गुंजला पाहिजे. नंतर भाविका ताईची नाव ओके, नंतर काकू. यो सर्व काकींचा हा स्टार्ट असणार आहे काय का सर्वांचा साड्यांचा? तुझा परवा लग्न झालाय, अरे तुला शुभेच्छा माझ्याकडून. नंतर मावशी आपल्या मावशी नाव नाही ना, मावशी आहे बहीण करवले असते ना सगळ्या. नाव काय? चैताली. नंतर नाव तन्वी. नंतर नाव स्नेहा. नंतर वहिनी मनाली, प्रणाली. ओके, नंतर मोठी बहीण. तिचा आता शुभ कार्य झालेला आहे. काय मग कसं वाटतंय तुझं झालं आता बहिणीचा? तुम्ही म्हणजे परिवारामध्ये किती मुलं? 3 मुली. या 3 मुली. ओके, म्हणजे आता कोण तिसरी तू? ओके बघा, ही तिसरी मुलगी तिची सख्खी बहीण आहे. हाय कर सर्वांना. हो, पप्पांना भेटतो, पहिले तुम्हाला भेटू दे. हाय, बहीण आहे, आई आहे, 3 मुली आहेत घरामध्ये. काय सांगाल, कसं वाटतंय? आनंद पण होते आणि थोडं वाईट पण म्हणजे असं होते. ओके, आता हिला जास्त उशीर ठेवा. हो, हिला आता यांना दोघींना पटापट तुम्ही केलेत, लग्न केलात त्यांचा, आता त्यांना दोघींना एकटीला चिकार उशीर ठेवा. 4-5 वर्ष ठेवा तिला. ओके, नंतर वहिनी आहे. ओके, बघा सुंदर परिवार आहे त्यांचा. चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झालाय आपला भाविका ताईचा. चला, धन्यवाद. सावधान मध्ये उभे राहिलेला सर्व बघा. यो कोणचा? अरे बाबा, वहिनींचा. नाव कायचा? प्रियांशी. मोबाईल शिवाय काय जमणारच नाही पोरांना.
चला मांडवामध्ये नाश्त्याची व्यवस्था काय बघूया आपण. हा बघा सर्वजण बसलीत, पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाले. काका काय नाश्त्यामध्ये? पोला आणि भाजी बटाटा वांगा बटाट्याची भाजी आहे. ओके. काय काय आज मेजवानीमध्ये काय काय पाहायला भेटणार आपल्याला? चिकन. आणि बघा आपले भाविका ताईचे वडील आपल्या समोर आहेत. पप्पा नाव सांगा आपला. सदानंद कडू. पप्पा आपल्या समोर आहेत. आणि कोण हे मित्र आहेत का सगळे तुमचे? भाऊ काय बघा सर्व भावंड आहेत. मजा मस्ती करत हा सर्व किचन चालवत आहे, या एरिया चालवत आहेत. आणि मी हा प्रश्न तुम्हाला का विचारतोय मला समजत नाही, पण तरी सुद्धा विचारतोय. तुम्हाला 3 मुली बरोबर? 3 मुली. कधी तुम्हाला मुलाची कमी भासली काय? नाही मुलं आम्हाला 3 मुली असल्यामुळे आम्ही कधी कधी लोक टीका पण करत आमचं म्हणजे बरोबर. तुमचा घराणं कसं चालायचा, तुमचा वारस कसा चालायचा. हा. आम्ही नवरा बायकोनी त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष करून आपल्याच मुलींना आपलंच जावं ती मुलं हे बघून याच्यातच बाया करायला. ओके. आणि म्हणजे मुलींना कधी आम्ही छल्ला पण नाही आणि कुठल्या वस्तूबद्दल त्यांना म्हणजे नाही भेटणार, म्हणजे कमी पडून दिली कमी नाही. पडून नाही दिलं. जे पाहिजे ते आणून दिला त्यांना. म्हणजे मुलाप्रमाणेच पोरीना जपलेला असते. आणि आपल्या आग्रे कॉलेजच्या मुली आणि मुलांमध्ये कधी भेदभाव करतच नाही. नाही भेदभाव नाही करत, पण समोरची व्यक्ती आपल्याला कधी कधी ते बोलून जातो ना, हा, हा, हा. कुठेतरी मनाला लागला जातो. बरोबर बरोबर. काय आपला वारस किंवा आपला घराणा चालवणारा कोणतरी मुलगा लागत असते. पण मित्रांनो मुली जेवढ्या म्हणजे आई वडिलांना सांभाळू शकतात तेवढी मुलं सांभाळू शकत नाही. नाही. बरोबर ना? तर मला अनुभव आहे ना, आता चालल्यात माझं तर मलाच हे वाटायला लागले का उद्या माझं मी आले घरातून समजा कामावरून आलो, चप्पल काढत नाही तो पण ताट यायचं पुरीन बाबा. बरोबर पटकन जेवायला बसा किंवा आंघोळीला जा, कपडा आणून बरोबर. देतो. आता फरक पडेल त्यात गेल्या का घरातून. आणि मुलींच्या स्वभावाबद्दल सांगतो. ही आपली ही दुसरी ताई ही भाविका आहे, ती दुसरा नंबर ना आपला. दोघींच्या स्वभावाबद्दल काय सांगा? दोघी शांत आहेत, म्हणजे असं मन मिलावू म्हणजे कोणाशी भांडत नाही काय असं. हा. मन मिलावू मध्ये म्हणजे मजा मस्ती कुठला प्रोग्रामाला जर तुमच्या याच्यात आलं तर मजा मस्ती हा. याच्यातच सगळ्यांना सांभाळून घेणार. सांभाळून घ्या. आणि तिसरी पण अशीच आहे, पण थोडी ती रागीट स्वभावाची, पण सांभाळून घेत असं नाही ती पहिल्यांदा काहीच नाही तुम्हाला म्हणजे मजा पण एकदा ते डोक्यावरून नाही. कोणतरी असा स्वभावाला पण पाहिजे. सगळे नरम असल्या ना मग फायदा पण घेतात. ओके बाबा, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. थँक्यू. ओम साईराम. साईराम. ए हालत बिलत लावा एकमेकाचे, काय नाही करव तुम्ही. हा हे बघा हे करवल्यानं सांगायला लागतो. सगळ्या पोरी हल्लीच्या करवल्या मेकअपही जपतात. या गो भाविका नवरीला आणि बघा भाविका ताईला हळद लावण्यासाठी तिच्या 2 बहिणी आलेल्या आहेत. त्यांची मगाशीच ओळख करून दिली, पण आता जवळून ओळख करून देतो. मगाशी सर्व महिलांसोबत केली. चैताली आणि नंतर धरती आणि नंतर भाविका. दोघींचं लग्न झाला. कशी बॉन्डिंग होती दोघींसोबत काय सांगशील? मस्त होती. सर्वात जास्त आठवण कोणची येईल? मोठीची येईल की मधीतलीची येईल? दोघींची पण. नक्की दोघींची पण आठवण येईल. ओके. आणि तुला? दोघींची. त्यांची बॉन्डिंग एकदम मजबूत दिसते लहानपणीपासून. किती एजचा फरक आहे तुमच्यामध्ये? आमच्या दोघींचा 2 वर्षाचा आणि 7 वर्षाचा. 7 वर्षाचा फरक आहे. ओके. हिच्यासोबत बॉन्डिंग चांगली असेल ना? हां बघा सर्वजण परिवार आहे. शुभेच्छा तुम्हाला तिघींना माझ्याकडून. ओके. आता तू जास्त रडू नको. काय एवढे वर्ष सोबत असतो आणि अचानक म्हणजे लग्न करून जायला लागते तर थोडाफार वाईट वाटते, पण असू दे. ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. नवीन प्रवास चालू केला दोघींनी. माझ्याकडून शुभेच्छा. आता ती लवकर जाऊ नको तू. पप्पा मम्मीची काळजी घ्या. शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. एक वड्यांची तयारी. आणि यो पाक आहे ना? पाक आहे ना? मध सारखा वाटतंय ना? किती किलोचं वडा आहे? 40-50 किलो. वडे करताव का घाऱ्या? घाऱ्यानाच वडं बोलतात ना? चपटे असतात का भोकाचं वडं? गोड वडा ना? गोड वडं. गोड वड्यांचं चालू आहे पीठ.
पानाच्या आईरा वर नारळाच्या झोरायो मानू माझा काय संबंध लावा आता काय करवल्यांचं ऐकायलाच पाहिजे तुमची मातली पाचवी वाटाओ देवलिका दामोदर वर्म्या तुमची मातली पाचवी वाटाओ ढवला शिकवता त्यांना हा डवला शिकवतोय नवीन गाणी बोलायला शिकवते नवीन डवला मी तयार करते आता. बरोबर ओके बघा आम्हाला परंपरा परंपरा चालली पाहिजे पिढी चालली पाहिजे बरोबर आहे. मग किती पैसे घेशील शिकवायचं पैसे नाही फुकट शिकवलं ना फुकट शिकवशील फुकट शिकवलं. पण नंतर त्या पैसे घेतील हो शिकल्यावर जेवते सगळ्यांनी फुकट शिकवलं ना. म्हणजे रिटायरमेंट नंतर पेन्शन द्या तिला ओके चालूच असतो ते डाले डाले बडालो मे डालीला चौरंगी कोणो दामोदर कसा आवाज आहे? किती सजवले लोको जेवले 100 साठो नयाल बाताचा कोणो डाले डाले बडालो मे डालीला चौरंगी कोणो सदानंदवर म्या पुसते बारजा किती सजवले लोको चला आणि बघा गोड वडे चालू आहेत आणि सर्व महिला मंडळ जमा झालेला आहे बघा गोड वडे विवेक भाईचा काय चालू आहे कोल्ड ड्रिंक गरज आहेच कोल्ड ड्रिंकची कारण का ऊन पण भरपूर लागेल आता वाजलेत बघ किती 11 वाजायला आलेत ऊन फेकायला लागले म्हणजे 12-1च्या दरम्यान भरपूर ऊन लागेल आपल्याला आणि विवेक भाईच्या बद्दल सांगायचं तो झाला तर आम्ही फुंडा कॉलेजवरचे फ्रेंड्स NCCचे फ्रेंड्स एक सोबत होतो आम्ही वाढलासच नाही रे भाई तू आहे तेवढाच वाढत पण नाही आणि जो मगाशी लहान मुलगा दाखवला तो याचा मुलगा वाटणार नाही ना भाविका नवरीला हालत लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हालत लावाला नवरीला मांडोदारी भाविका नवरीला हालत लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हालत लावाला नवरीला मांडोदारी या हे बघा कोल्ड ड्रिंक आलेले आहे थँक्यू
या ए कलिंगडवाली कशी आहे? गोलगप्पा गोलगप्पा आहे. हे भिरभिर करी जात्याची करी नवलारीन बाईवर माईला वारी भिरभिर करी जात्याची करी नवलारीन बाईवर माईला वारी या गो भाविका नवरीला हालत लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हालत लावाला नवरीला मांडो दारी हे भाविका नवरीला हालत लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हालत लावाला नवरीला मांडो दारी हे बघा मित्रांनो, भाऊंकडून उष्ट आल्यात घेऊन आलेत. भाऊ नेरूलचे आहेत, तर म्हणजे सर्व नेरूलची फॅमिली असणार आहे. हे बघा, हे बघा मस्त नऊवारी लुक केलं हिने या छोटीने. सर्व फॅमिली आहे इकडे बघा. आणि हे बघा मित्रांनो, आपले भाऊ नेरूलचे आहेत आणि नेरूल गावात आपण हालत शूट केली आहे यापूर्वी. त्यांच्यामध्ये सोना आणि घागरा पारखण्याची पद्धत आहे आणि तीच पद्धत आपल्याला इकडे सुद्धा पाहायला भेटते. हे बघा, आणि इकडे पप्पा वगैरे सर्व बसलेत. आता ते सर्व पारखतील. हे बघा, जे जे वस्तू देतील ते ती गोष्टी आपल्याला पारखायला लागतात. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे का? हे फक्त बोला तुम्ही आता. आता बरोबर आहे. ओके, हसले, बरोबर आहे. चला आरामात या उद्या भेटू. बाय बाय. बाय बाय. तुम्ही नका जाऊ आई सोबत. ए लुंगी डान्स मस्त लुक केलाय बघा त्यांनी. सुंदर लुक केलेला आहे सर्वांनी. साऊथ इंडियन लुक केलेला आहे.
या लवकर, जागा शोधा कुठं राहायचं आहे. राहिल्या हे बघा, भाविक आता हिच्या सर्व करवल्या आहेत आपल्या समोर. म्हणजे बहिणीच आहात ना सर्व का मैत्रिणी? सर्व बहिणी आहेत बघा. परिवार बघा किती मोठा आहे. सर्वांची ओळख करून द्यायला अंगाशी येईल ना माझेच. या छोट्यांच्या ओळख करून देते. नाव काय? विधी. नंतर 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 आणि ह्या छोटीचा साऊथ इंडियन लुकवालीचं काय नाव? क्रिन्सी नाव. ती काय बोलत नाही, काय नाचत नाही, काय नाही. मस्त दिसते बघा. आणि सर्वांचा मस्त छान लुक झालेला आहे, साऊथ इंडियन लुक. सर्व आहे करा ना इकडं. हे बघा सर्वजण आहेत, मस्त छान दिसत आहेत. हाय, दमतस बिमतस का नाही तू? नाही, नॉनस्टॉप. ही ताई कधी ऍड झाली मधीत नाच? असं आहे का? हे बघा सर्वजण आहेत. थँक्यू. आत्ताच लग्न झालेली आपली धरती ताईच्या सर्व सासू आपल्या समोर आहेत आणि आपले व्हिडिओ सुद्धा बघतायत ना. ओके. वहिनी, वहिनी नाव आपला? व्हिडिओ कशा असतात आपल्या? मस्त. आणि तुमचा परिवार पण मस्त आहे. हे बघा सर्वजण. ननन. ओके. नंतर बघा सर्व आहेत. सासवा, ननन, सासवा मिक्स सर्वजण आहेत. धन्यवाद. बघता ना व्हिडिओ? आवडतं बरा करताय ना? काय बदल बिदल पाहिजे? बदल बिदल नको ना? धन्यवाद. असंच आशीर्वाद ठेवा आई. भाविका नवरीला हळद लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हळद लावाला नवरीला मांडोदारी भाविका नवरीला हळद लावाला बसवा पाटावरी साऱ्या करवल्या आईल्याने हळद लावाला नवरीला मांडोदारी.
नवरीला